नमस्कार सर्वांना. करंट अफेअर्समध्ये आज आपण इकॉनॉमिक्सचा भाग पाहतोय. परकीय व्यापार धोरण 2023 आणि हे महत्त्वाचं धोरण आहे. याच्यामधला एक प्रश्न या धोरणामधला आपल्या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. मग तो राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा, दोन्ही परीक्षांमध्ये हा प्रश्न अपेक्षित आहे. कारण नवीन परकीय व्यापार धोरण 2023 सुरू झाले. मग त्याच्याविषयी आपल्याला सर्व वैशिष्ट्य पाहायचे आहे. कधी जाहीर झालं, कोणी जाहीर केलं, कोणत्या उद्देशाने जाहीर केलं, त्याची मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत, त्याचे मुख्य 4 स्तंभ कोणते आहेत, शिवाय या 4 स्तंभाचा कोणकोणत्या प्रकारे उपयोग होणार आहे, हे सगळ्याचा सविस्तर अभ्यास करायचा. आणि जी नवीन ॲड झालेली 4 गुणवत्ता शहरं आहेत, तर त्या गुणवत्ता शहरांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा. एक्सपोर्ट टाउन्स असं त्यांना म्हटलं जातं. तर त्या शहरांचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. मग हे परकीय धोरण तिन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट, इकॉनॉमिक्समधूनही याचे प्रश्न पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेला सुद्धा विचारले जातील. मग हे प्रकरण आपल्याला किंवा हा जो चॅप्टर आज आपण शिकणार आहोत, भारताचे परकीय व्यापार धोरण, हे दोन्ही दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. आपल्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून आणि करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. परकीय व्यापार धोरण सुरू झाले आपल्या देशामध्ये 31 मार्च 2023 रोजी हे जाहीर झालं. मग ते कोणी जाहीर केलं हे सुरुवातीला विचार करूयात. आपल्या देशाचे केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल यांनी हे जाहीर केलं आहे परकीय व्यापार धोरण. परकीय व्यापार धोरणाचा जर आपण विचार केला तर परकीय व्यापार धोरण कधी जाहीर झालं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परकीय व्यापार धोरण आपण उल्लेख करता 31 मार्च 2023 मध्ये हे परकीय व्यापार धोरण जाहीर झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पहिली गोष्ट आपल्या लक्षात आल्या, कधी 21 मार्च 2023. कोणी जाहीर केलं, कोण आहेत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री आपल्या देशाचे? पियुष गोयल आहेत. पियुष गोयल. आता या धोरणाचा आपण सविस्तर विचार करूयात. सुरुवातीला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे परकीय व्यापार धोरण 2023. याच्यातून एक प्रश्न तुम्हाला नक्की सोडवता येणार आहे. मग त्या ठिकाणी पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी हे प्रश्न असतील, ते हे लक्षात ठेवायचं आहे. FTP फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023, तर हे नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता विचार करा, परकीय व्यापार धोरण 2023 याच्या अगोदरचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर पंचवार्षिक व्यापार धोरणं आपण अनुभवली. पंचवार्षिक व्यापार धोरणानंतर शेवटचं व्यापार धोरण जर आपण अभ्यासलं तर 2015 ते 2020चं परकीय व्यापार धोरण होतं. ते 2020ला संपणार होतं आणि पुढचं परकीय व्यापार धोरण सुरू होणार होतं. पण मधल्या कालावधीमध्ये आपण अभ्यासलं, 20च्या कालावधीमध्ये कोविड-19चा मोठ्या प्रमाणावरती उद्रेक झाला आणि त्याच्यामुळं हे परकीय व्यापार धोरण, नवीन परकीय व्यापार धोरण आपल्याला जाहीर करता आलं नाही. पुढं 3 वर्ष तशीच गेली आणि आता 31 मार्च 2023ला नवीन परकीय व्यापार धोरण जाहीर झालं आहे. नवीन परकीय व्यापार धोरणाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याच्या मागचं उद्दिष्ट, त्याच्या पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय पार्श्वभूमी आहे याची? आपण सातत्याने निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आपण विचार केला की आपला व्यापार तोल प्रतिकूल आहे. स्वातंत्र्यपूर्वी अनुकूल होता, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर आपण विचार केला तर सातत्यानं आपला व्यापार 2 वर्ष वगळता प्रतिकूल ठरलेला आहे. मग हा प्रतिकूल व्यापार तोल अनुकूल कसा करता येईल यासाठी 2015 पासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक परिपाक म्हणून आता नवीन असं व्यापार धोरण आखलं आहे की ज्या व्यापार धोरणामध्ये आपली निर्यात मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या क्षेत्रामधील जे तज्ज्ञ आहेत, ज्यांना आपण अर्थतज्ज्ञ म्हणतोय, त्यांचं मत असं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे परकीय व्यापार धोरण 2023 जे जाहीर झालं आहे हा ऐतिहासिक निर्णय आहे, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. आणि प्रत्यक्षात फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023 इंग्लिशमधलं तुम्ही ह्यांचं जे डॉक्युमेंट वाचलं तर त्याच्यामध्ये या परकीय व्यापार धोरण 2023 मध्ये या योजनेला डायनॅमिक अँड ओपन एंडेड पॉलिसी म्हटलं आहे. डायनॅमिक अँड ओपन एंडेड पॉलिसी म्हणजे काय? कारण या योजनेमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे.
मग तुम्हाला कदाचित विधानामध्ये डायनॅमिक अँड ओपन एंडेड पॉलिसी असा जर शब्द आला तर या परकीय व्यापार धोरणाला उद्देशून म्हटलेलं आहे सरकारनं. सरकार म्हणत आहे की या धोरणामुळं भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल. एवढंच नाही तर तज्ज्ञ असंही म्हणत आहेत की हे जे व्यापार धोरण सुरू केलं आहे या व्यापार धोरणामुळं भारतीय अर्थव्यवस्था तीव्र गतीने वाढणार आहे, तीव्र गतीने वाटचाल सुरू होणार आहे. आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे ध्येय होतं की निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली पाहिजे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतोय. व्यापार तोल अनुकूल करण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करतोय. आणि हे ध्येय कोणत्या धोरणामुळे साध्य होणार आहे तर परकीय व्यापार धोरण 2023 या धोरणामुळे हे ध्येय साध्य होणार आहे. जाहीर झालं 31 मार्च 2023ला, पण प्रत्यक्षामध्ये या धोरणाची अंमलबजावणी कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली 1 एप्रिल 2023. अंमलबजावणी कधी सुरू झाली? 1 एप्रिल 2023. डायनॅमिक अँड ओपन एंडेड पॉलिसी आपल्या देशाची. मोठमोठी ध्येय आखली गेली, उद्दिष्ट आखली गेली. आता या धोरणाची उद्दिष्ट कोणती हे आपल्याला विचारतील. मग उद्दिष्ट कोणती याचा जर तुम्ही विचार केला तर ही उद्दिष्ट काही आपण पाहूयात. आपल्याला काय करायचं आहे, उद्दिष्ट काय काय ठेवलेत, मग त्या प्रत्येक उद्दिष्टावरती आपण चर्चा करूयात. हे कसं येणार, कसं घडणार, हे सगळ्यांचा विचार करूयात. देशाची निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटी म्हणजे $2 ट्रिलियन पर्यंत वाढवायचे. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, देशाची निर्यात वाढवायची. एक टाइम बॉन्ड आखला, कधीपर्यंत हे साध्य करायचं आहे? 2030 पर्यंत साध्य करायचं. किती साध्य करायचं हे निश्चित केलं. 2 लाख कोटी ट्रिलियन पर्यंत आपल्याला देशाची निर्यात वाढवायची आहे. टार्गेट्स $2 ट्रिलियन एक्सपोर्ट्स बाय 2030. दुसरं उद्दिष्ट, रुपयाला जागतिक बाजारपेठेतलं प्रमुख चलन बनवायचं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने घसरतोय. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया सातत्याने घसरल्यामुळं जे उद्योजक आहेत, जे गुंतवणूकदार आहेत, त्यांचा विश्वास आपल्यावरचा कमी होतोय. हे कुठं तर थांबलं पाहिजे. या उद्देशानं रुपयाला जागतिक बाजारपेठेतलं प्रमुख चलन बनवायचं, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत बनवायचा आहे. हे दुसरं उद्दिष्ट, मेकिंग रुपी अ ग्लोबल करन्सी. तिसरं उद्दिष्ट, सतत आणि प्रतिसादात्मक फ्रेमवर्क. हे करायचं आहे आपल्याला, सातत्याने करायचं आहे. नियमितपणा पाहिजे, नियमितपणाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत हे करत राहिलं पाहिजे. कंटिन्युअस अँड रिस्पॉन्सिव्ह फ्रेमवर्क विथ नो एंड डेट. साध्य होईपर्यंत करायचं आहे. चौथं उद्दिष्ट, भारताला व्यापार केंद्र बनवायचं आहे. मेकिंग इंडिया अ ट्रेड हब. आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये चीनमधले उद्योग भारतामध्ये येत आहेत. आपले पंतप्रधान वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन वेगवेगळ्या देशातील उद्योजकांशी चर्चा करतायत. त्या उद्योजकांना भारतात येण्यासाठी उद्युक्त करतायत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर टेस्लाचे मालक एलन मस्क यांना सुद्धा प्रयत्न करतात की त्यांनी त्यांची कंपनी भारतात आणली पाहिजे. अशा वेगवेगळ्या कंपन्या भारतात आल्या पाहिजे आणि भारत उत्पादनाचं केंद्र बनलं पाहिजे. सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट तैवानच्या मदतीनं आपण आपल्या देशामध्ये राबवतोय. आणि मग आपल्याला ध्येय काय साध्य करायचं आहे तर सगळं भारतामध्ये, सगळ्या जगाची बाजारपेठ भारत बनला पाहिजे. भारताला व्यापार केंद्र बनवायचं, मेकिंग इंडिया ट्रेड हब. चौथं उद्दिष्ट. आणखी काय उद्दिष्ट आहेत? डिजिटायझेशन अँड अर्जाची जलद प्रक्रिया झाली पाहिजे. डिजिटायझेशन अँड फास्टर प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन्स. म्हणजे याच्या अगोदर काय व्हायचं की बाहेरचे उद्योग देशामध्ये यायला थोडेसे कचरत असत किंवा विचार करत असत. कारण या ठिकाणी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये यायला एंट्री होती, पण जायची प्रक्रिया, जर ते लॉसमध्ये गेले तर ती पण कंपनी भारतामधून काढून घेण्याची प्रक्रिया खूप अवघड होती. भारतामध्ये येणं म्हणजे कठीण वाटायचं त्यांना. भारतामध्ये एखादा उद्योग उभारायचा आहे, त्या उद्योगाची प्रोसेस करायची आहे, फाईलची प्रक्रिया, नोकरशाहीची प्रक्रिया, नोकरफितीची प्रक्रिया, ही खूप मोठ्या लांबणीची ठरत असे. आणि मग हे कुठं तर थांबलं पाहिजे. एक डिजिटल पद्धतीनं त्या सर्व प्रोसेस पूर्ण झाल्या पाहिजे. त्यांना कुठं तर कळलं पाहिजे सगळ्या प्रक्रिया एकाच ठिकाणी एकाच खिडकीत पार पडतात. एका महिन्याच्या आत त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील.
तुम्ही कागदपत्रांचा गठ्ठा देण्याऐवजी डिजिटल पद्धतीनं ती सगळी कागदपत्र पाठवली, त्यात वेळही वाचणार आहे. डिजिटायझेशन आणि अर्जाची जलद प्रक्रिया पार पाडायची आहे. डिजिटायझेशन अँड फास्टर प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन्स. पुढचं उद्दिष्ट निर्यात दायित्वांमधील कमतरतांसाठी ॲम्नेस्टी योजना. निर्यात दायित्व म्हणजे बंधन, ऑब्लिगेशन्स. काही निर्यातीची लक्ष्य ठरवली आहेत, ती लक्ष्य ते बंधन घालून द्यायचं आहे आणि ते बंधन त्यांना पूर्ण करायचं आहे निर्यातदारांनी. आणि ते बंधन जर त्यांना पूर्ण करता येत नसेल तर त्यातले काही अडथळे असतील, त्यासाठी एमनेस्टी योजना. ॲम्नेस्टी स्कीम फॉर शॉर्टफॉल इन एक्सपोर्ट ऑब्लिगेशन्स. वाणिज्य विभागाची पुनर्रचना. हे सगळं साध्य करायचं आहे. रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल डिपार्टमेंट ऑफ कॉमर्सचं. हे सगळं साध्य करण्यासाठी त्याची पुनर्रचना करावी लागेल. आधुनिक पद्धतीनं पुनर्रचना करावी लागेल. सगळ्या प्रक्रिया जलद पद्धतीने कशा पार पडल्या जातील याच्यावरती विचार करावा लागेल. हे पण उद्दिष्ट आहे. स्टार ट्रेड हाऊसच्या मान्यतेसाठी थ्रेशोल्डमध्ये 50% जास्त कपात. आता स्टार ट्रेड काय आहे त्याचा आपण विचार करूया. ही आहेत उद्दिष्ट. 2023च्या व्यापार धोरणाची उद्दिष्ट हे विचारतील. लक्षात आलं? एका उद्दिष्टाचा आपल्याला विचार करायचा आहे. देशाची निर्यात 2030 पर्यंत $2 लाख कोटी पर्यंत वाढवायची. टार्गेट्स $2 ट्रिलियन एक्सपोर्ट बाय 2030. आता काही प्रश्न आहेत माझे. नुसता एवढ्याच मुद्द्याचा विचार करून चालणार नाहीत. देशाची निर्यात वाढवायची आहे, $2 लाख कोटी $2 ट्रिलियन वाढवायचे. हे नुसतं म्हणायच्या गोष्टीत का हो? UPSC पास व्हायचं आहे, MPSC पास व्हायचं आहे. काही तर नियोजन करावं लागेल, काही तर टाईम बॉन्ड आखावा लागेल. जो टाईम बॉन्ड आखला आहे त्यासाठी ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. इथे सुद्धा टाईम बॉन्ड आहे 2030 पर्यंत. ठरवलं आहे काय साध्य करायचं आहे. $2 लाख कोटी निर्यात आपल्याला साध्य करायची. मग काहीतरी विचार करावा लागेल. मग सुरुवातीला विचार करावा लागेल, एवढी निर्यात जर साध्य करायची तर काय करावं लागेल, कुठल्या क्षेत्रामध्ये काम करावं लागेल. भारताची निर्यात चांगल्या पद्धतीने वाढवायची आहे. 2030 पर्यंत ठरवलेलं उद्दिष्ट मला गाठायचं आहे. मग मला काय करावं लागेल? ही निर्यात जर आपल्याला वाढवायची असेल, आपल्या देशाला वाढवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं MSMEज उद्योग जे आहेत त्यांना महत्त्व द्यावं लागणार आहे. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग या उद्योगांना महत्त्व द्यावं लागेल. आणि जर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना सरकारने लक्ष दिलं नाही तर हे साध्यच करता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या काय लक्षामध्ये आली, हे जर उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर आपल्याला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावं लागेल, त्यांना महत्त्व द्यावं लागेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर 2030 पर्यंतचं हे जे टार्गेट आहे हे टार्गेट आपल्याला साध्य करता येईल. पहिली गोष्ट तुम्हाला कळाली की काय करावं लागणार आहे. मग भारत सरकार काय करत आहे, हे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जे आहेत त्या उद्योगांना राज्य स्तरावर कसं सहाय्य देता येईल यासाठी प्रयत्न करायला भारत सरकारनं सुरुवात केली आहे. मग आपण पाहतो जिल्हा स्तरावरती 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, एक जिल्हा एक उत्पादन असं ऐकलं आहे तुम्ही. उदाहरणार्थ वाराणसीची बनारसची साडी घ्या, कोल्हापूरची चप्पल घ्या, सांगलीची हळद घ्या, सोलापूरची चादर घ्या. एक जिल्हा एक उत्पादन याच्यावरती भर दिला जातो आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. हे कुठले उद्योग आहेत? सूक्ष्म लघु मध्यम उद्योगामध्ये येतात. सरकारच्या लक्षात आलं आहे एवढं गाठायचं आहे तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावं लागेल. मग सरकार 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट याच्यावरती भर देत आहे. आता पहा, 2 गोष्टी तुम्हाला कळाल्या. पहिली गोष्ट तुम्हाला कळाली, MSMEज उद्योगांनाच भर द्यावा लागेल. त्यासाठी मग सरकार कोणती योजना राबवत आहे? 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, एक जिल्हा एक उत्पादन, ही योजना सरकार राबवत आहे. लक्षात आलं? म्हणजे सरकार काय करत आहे, भारताचं MSMEचं क्षेत्र जे आहे, भारताचं सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत आहे का? करत आहे. अशा प्रकारे हे सगळं करत आहे. आणि हे जर आपण करता आलं, हे जर आपल्याला साध्य करता आलं तर देशाची निर्यात 2030 पर्यंत $2 लाख कोटी $2 ट्रिलियन पर्यंत वाढवून आपल्याला शक्य होणार आहे. लक्षात आलं याचा अर्थ तुमच्या? हे कसं शक्य होणार आहे, सरकार कोणती योजना राबवत आहे? ठीक आहे. मला आणखी एक असा प्रश्न पडतो, 2030 पर्यंत $2 लाख
कोटी किंवा 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत सरकार वाढवायचं ठरवलं आहे. पण सरकारला असं का वाटतंय की 2030 पर्यंत हे शक्य होईल? MSME उद्योग वाढतील मान्य आहे, पण सरकारला आणखी असं का आत्मविश्वासाने सरकार का म्हणतंय की आम्ही 2030 पर्यंत हे 2 लाख कोटी 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत आम्ही आमच्या देशाची निर्यात वाढवू, असं सरकार आत्मविश्वासाने का म्हणत आहे? सरकारला नेमकं कशामुळं एवढा उत्साह आला आहे? वाणिज्य मंत्रालयानं आपली एक माहिती दिली अलीकडच्या कालावधीमध्ये. त्यांनी सांगितलं आहे आपले जे सर्व्हिसेस किंवा गुड्स, सेवा आणि वस्तूंची निर्यात ही जी भारताने केलेली आहे, त्या निर्यातीनं 750 US अब्ज डॉलरचा टप्पा पार केला. 750 US अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे आपल्या निर्यातीनं अलीकडच्या कालावधीमध्ये. सरकारला वाटतंय एवढ्या मोठा टप्पा आपण पार केलाय. शिवाय 2023-24ची निर्यात जर आपण पाहिली तर जवळजवळ 750 US अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा. अजून काय काय पाहत 2023-24 चा जर विचार केला तर आपण म्हणतो की सरकारने 760 US अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा ठेवली आहे. निर्यात अब्ज डॉलर ओलांडण्याची अपेक्षा ठेवलेली आहे. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपण उल्लेख करतो इथे 750 आपण म्हटलं, तर इथे 760 असं म्हणावं लागेल. तर हे 2023-24 मध्ये सरकारचा एक उद्देश होता की आपली निर्यात जी आहे ती 760 US अब्ज डॉलर ओलांडण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही आकड्यांच्या आधारावर सरकारनं अपेक्षा ठेवली आहे की देशाची निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटी किंवा 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवायची. मग याच्यामागची काही उद्दिष्ट आपण पाहिली की हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे, काय करावं लागेल हे आपण पाहिलं, आणि हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे असं कशाच्या आधारावर सरकार म्हणतं आहे हे पण आपण पाहिलं. अशा प्रकारे आपल्याला देशाची निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटी डॉलरपर्यंत किंवा 2 ट्रिलियनपर्यंत वाढवायची. हे टार्गेट 2 ट्रिलियन एक्सपोर्ट्स बाय 2030 जे आहे ते साध्य करायचं आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे आहे. दुसऱ्यांदा आपण विचार करूयात की दुसरं उद्दिष्ट रुपयाला जागतिक बाजारातलं प्रमुख चलन बनवायचं आहे, मेकिंग रुपी अ ग्लोबल करन्सी. आता अलीकडच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर रुपयाची किंमत सातत्याने घसरते. मागच्या काही कालावधीचा जर विचार केला तसं आपल्याला दिसून येतं. जागतिक स्तरावर आपण जर विचार केला तर रुपयाची किंमत जी आहे सातत्याने खालावलेली दिसते. याच्यामुळे काय होतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात त्यांचा विश्वास कमी होतो. मग भारत सरकार याच्यासाठी प्रयत्न करते आणि मग भारत सरकार काय करते, आंतरराष्ट्रीय पातळीवरती रुपया मजबूत करण्यासाठी, त्या रुपयाला गती देण्यासाठी सातत्यानं भारत सरकार प्रयत्न करतं. तर हे पण उद्दिष्ट ठेवलं की रुपयाला जागतिक बाजारातलं प्रमुख चलन बनवायचं आहे. प्रमुख चलन म्हणजे काय? उदाहरणार्थ आपण म्हटलं की रशियाकडून आपण जर पेट्रोल विकत घेत असू तर ते रुपयामध्ये व्यवहार करता आलं पाहिजे, त्या दर्जाचं आपलं चलन बनलं पाहिजे. या दृष्टिकोनातून भारत सरकार प्रयत्न करत आहे. आणि जर आपण रुपयामध्ये इतर देशांची व्यवहार करायला सुरुवात करू तर काय होईल, तर आपल्या डॉलरची बचत कमी होईल. डॉलर जे आपले खर्च होतात ते वाचतील. तशा प्रकारे रुपयाला जागतिक स्तरावरती प्रमुख चलन, मजबूत चलन बनवण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. हे उद्दिष्ट आहे 2023च्या परकीय व्यापार धोरणाचं. तिसरं सतत आणि प्रतिसादात्मक फ्रेमवर्क आहे उद्दिष्ट. कंटिन्युअस अँड रिस्पॉन्सिव्ह फ्रेमवर्क विथ नो एंड डेट. मी तुम्हाला म्हटलं की हे जे आपल्याला करायचं आहे जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत ते सातत्यानं करायचं आहे आणि प्रोत्साहनात्मक पद्धतीनं प्रोत्साहन देऊन ते साध्य आपल्याला करायचं आहे. भारताला व्यापार केंद्र आपल्याला बनवावं लागेल. मेकिंग इन इंडिया अ ट्रेड हब मी तुम्हाला सांगितलं कोणत्या पद्धतीनं बनवलं जात आहे. आपल्या अलीकडच्या कालावधीमध्ये भारत सरकार कोणत्या प्रकारे यासाठी प्रयत्न करत आहे त्याचा आपण विचार केला. त्यानंतर डिजिटायझेशन आणि अर्जाची जलद प्रक्रिया, डिजिटायझेशन अँड फास्टर प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन्स. मी म्हटलं तुम्हाला की मागच्या कालावधीमध्ये काय होतं
की पेपरवर जे वर्क असायचे त्यामुळे वर्षानुवर्षे फायली त्या ठिकाणी पडून राहिलेल्या असायच्या. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रवेश करणं खूप कठीण झालेलं होतं आणि मग या गोष्टी कुठं तर थांबवता आल्या पाहिजे, या गोष्टींचं सुलभीकरण झालं पाहिजे, सोप्या पद्धतीनं या प्रक्रिया पार पडल्या पाहिजेत. या उद्देशानं डिजिटायझेशन पद्धतीचा विचार केला की तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट डिजिटल पद्धतीनं तुमच्या अर्जाची प्रोसेस करायची आहे आणि त्याच पद्धतीने 1 महिन्याच्या आत तुमची ती सगळी प्रोसेस पूर्ण केली जाईल. तशा प्रकारे अर्जाची जलद प्रक्रिया पार पाडायची आहे, हे पण उद्देश ठेवलेले आहेत. निर्यात दायित्वांमधील कमतरतांसाठी ॲम्नेस्टी योजना. आता हे निर्यात दायित्वांमधील कमतरतासाठी ॲम्नेस्टी, मी तुम्हाला काय म्हटलं, दायित्व म्हणजे बंधन. आता याच्यामध्ये दायित्व काय आहे त्याचा आपण विचार करूयात. निर्यात दायित्व आपण म्हणतो, या ठिकाणी आपण म्हणूयात निर्यात दायित्व. निर्यात दायित्व. सुरुवातीला दायित्व म्हणजे काय याचा विचार करा. दायित्व म्हणजे बंधन. एक योजना आहे, EPCG तिचं नाव आहे. ही योजना एक्सपोर्ट इम्पोर्ट प्रकरणामध्ये आपण अभ्यासली आहे सविस्तररित्या. आणि या योजनेअंतर्गत काय केलं जात होतं, समजा एखादा हा उद्योजक आहे, याने काय करायचं, एखाद्या भांडवली वस्तूची आयात करायची, भांडवली वस्तू याची आयात करायची आणि या भांडवली वस्तूपासून वस्तू तयार करायच्या आणि त्या वस्तूंची निर्यात करायची, वस्तूंची निर्यात करायची. उदाहरणार्थ आता हा जो उद्योजक आहे त्याने भांडवली वस्तू आयात करायच्या म्हणजे काय, एखादी मशिनरी आयात केली त्याने आणि त्या मशीनमधून काही वस्तूंचं त्यांनी उत्पादन घेतलं आणि त्या वस्तू निर्यात केल्या. म्हणजे काय, तर या ठिकाणी EPCG योजनेअंतर्गत ही जी आपण म्हणतोय की बंधन, EPCG योजनेअंतर्गत भांडवली वस्तू एखादा उद्योजक काय करेल, आयात करेल आणि या भांडवली वस्तूपासून म्हणजे मशिनरीपासून नवीन वस्तूंची निर्मिती करून तयार वस्तू तो निर्यात करेल. तशा प्रकारे हे बंधन आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग आपण या ठिकाणी म्हणतो हे बंधन यानं पार पाडायचं आहे, ह्याला लक्ष दिलं आहे, 1 वर्षामध्ये एवढी तुमची निर्यात झाली पाहिजे, मग यासाठी त्याने ही वस्तू आयात करायची आहे. मग आपण या ठिकाणी काय उल्लेख केला, त्यासाठी निर्यात दायित्वांमधील ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरतांसाठी ॲम्नेस्टी योजना. कोणती योजना आहे हे आपल्याला विचारतील. निर्यात दायित्वांमधील कमतरतांसाठी कोणती योजना, तर ॲम्नेस्टी योजना. हे निर्यातीमधील जे बंधन त्या उद्योजकावरती लादलेलं आहे आणि त्याला ते बंधन जर पूर्ण करता येत नसेल तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत यासाठी ॲम्नेस्टी योजनेची सुरुवात केली गेलेली आहे. तर हे लिहिलं आहे पहा, ॲम्नेस्टी स्कीम फॉर शॉर्टफॉल इन एक्सपोर्ट ऑब्लिगेशन्स. वाणिज्य विभागाची पुनर्रचना करायची. या ठिकाणी आपण विचार केला की वाणिज्य विभागाची पुनर्रचना कशासाठी, हे सगळं आपल्याला पार पाडायचं आहे. पार पाडताना मग या विभागाचीच पुनर्रचना आपल्याला करावी लागेल. सहज सोप्या पद्धतीनं या अर्जांच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतील. हा वाणिज्य विभाग आधुनिक पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये पुनर्रचना करावी लागणार आहे. अशा प्रकारे ही उद्दिष्ट आहेत, हे लक्षामध्ये ठेवायची. या उद्दिष्टांवरती प्रश्न विचारला जाईल, मग ही उद्दिष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये स्टार ट्रेड हाऊस म्हटलंय पहा. आता स्टार ट्रेड हाऊस काय आहे त्याचा आपण विचार करूयात. स्टार ट्रेड हाऊसचा जर विचार केला तर स्टार ट्रेड हाऊस कशासाठी असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सरकार काय करतं, कंपन्यांना 4 स्टारचा दर्जा देतं, 5 स्टारचा दर्जा देतं. मग कोणत्या कंपन्यांना सरकार अशा प्रकारचा दर्जा देतं याचा जर विचार केला तर काही कंपन्या अशा असतात की निर्यातीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करतात. मग त्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचा दर्जा सरकारमार्फत दिला जातो. लक्षात आलं. म्हणजे कंपन्यांना हे जे दर्जे दिलेले आहेत आपण या ठिकाणी पाहूयात प्रत्यक्षामध्ये. हे दर्जे हे पहा, 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हे दर्जा कंपन्यांना दिले जातात. हे दर्जा कंपन्यांना का दिल्या जातात, तर निर्यातीमध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हा दर्जा दिला जातो. लक्षात आलं. मग सर्वात जास्त निर्यात तुम्हाला जर
या ठिकाणी निर्यातीची लक्ष दिलीत त्यांना 3 वर्षामध्ये एवढं लक्ष दिलं तर हा दर्जा मिळणार. म्हणजे जर एखाद्या उद्योगानं 3 वर्षामध्ये $3 मिलियन निर्यात केली तर त्याला 1 स्टार दर्जा आहे. एखाद्या उद्योगानं 3 वर्षामध्ये $25 मिलियन निर्यात केली तर त्याला 2 स्टार दर्जा आहे. एखाद्या उद्योगानं $100 मिलियन निर्यात केली तर त्याला 3 स्टार दर्जा आहे. एखाद्या उद्योगानं $500 मिलियन निर्यात केली तर त्याला 4 स्टार आणि एखाद्या उद्योगानं $2000 मिलियन निर्यात केली 3 वर्षांमध्ये तर त्याला 5 स्टार दर्जा आहे. म्हणजे निर्यातीमध्ये चांगलं प्रदर्शन करणारे जे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अशा प्रकारचा दर्जा देतं. हे समजा एखाद्याला 3 स्टार असेल तर तो विचार करणार, अरे 4 स्टार दर्जा मला कसा मिळेल, मी त्यासाठी काय केलं पाहिजे, तर निर्यात वाढवली पाहिजे. 3 वर्षामध्ये जर तुमची एवढी निर्यात झाली $500 मिलियन तर तुम्हाला 4 स्टार दर्जा मिळणार आहे. म्हणजे काय, जी निर्यात केली जाते त्या निर्यातीच्या आधारावर हे स्टार रेटिंग दिलं जातं. लक्षात आलं. तशा प्रकारे या ठिकाणी जो आपण विचार केला की हा जो मुद्दा होता आपला, स्टार ट्रेड हाऊस, तर हा स्टार ट्रेड हाऊस म्हणजे काय हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. लक्षात आलं. आता याच्यामध्ये डिफरंट हाऊस रिवॉर्ड्स आपण पाहिले. हे जे पाहिले तर डिफरंट हाऊस रिवॉर्ड्स आहेत. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार हाऊस रिवॉर्ड्स आहेत. 4 स्टार, 5 स्टार. भारतामधून निर्यात करणारे काही उद्योजक आहेत, काही उद्योग आहेत, त्यांच्या निर्यातीसाठी जो दर्जा दिला जातो त्याला हाऊस रिवॉर्ड्स असं म्हणायचं. मग निर्मला सीतारामन यांनी जुने निकष आता बदललेत आणि नवीन निकष आणलेले आहेत. जुने निकष जर तुम्हाला पाहायचे असतील तर हे जुने निकष होते पहा. सुरुवातीला निर्यातगृह, स्टार निर्यातगृह, व्यापारगृह, स्टार व्यापारगृह, प्रीमियम व्यापारगृह असं म्हटलं जायचं. आता यांचं 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार असं केलेलं आपल्याला दिसून येतं. येतंय का दिसून? तशा प्रकारे डिफरंट हाऊस रिवॉर्ड्स. आपण काय म्हटलं, भारतामधून निर्यात करणारे काही उद्योग आहेत त्या उद्योगांना निर्यातीसाठी दर्जा द्यायला सुरुवात केली आहे. मग तो दर्जा आता नवीन पद्धतीनुसार 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार. आणि समजा यांना जर सरकारनं 4 स्टार, 5 स्टार असा दर्जा दिला तर ह्यांचं आपोआपच ब्रँडिंग होतं. विचार करा, समजा एखाद्या उद्योगाला 5 स्टार दर्जा असेल आणि तो उद्योग 3 वर्षामध्ये $2000 मिलियन निर्यात करत असेल. हा पेनचा उद्योग आहे, याला 5 स्टार दर्जा आहे समजा, तर मी काय करेल की अरे हां, ह्याला 5 स्टार दर्जा आहे, हे खूप चांगल्या दर्जाचा एक्सपोर्ट लेवलचा माल आहे, मग तो मी विकत घेईल. म्हणजे त्याचं ब्रँडिंग कोण करेल, तर सरकार करेल. तशा प्रकारे निर्मला सीतारामन यांनी काय केलं, हे मागचे जुने निकष जे आपण पाहिले तर ते निकष बदलले आणि हे नवीन निकष आणलेले. मग आपल्याला हे पण विचारतील 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 4 स्टार म्हणजे 5 स्टार म्हणजे काय, तर निर्यातीचं 3 वर्षामधील लक्ष गाठण्यासाठी या प्रकारे गाठलं तर त्यांना हा दर्जा प्राप्त होता. निर्यात बाजारामध्ये यांना उत्तम दर्जाची संधी उपलब्ध करून देता यावी म्हणून हे रेटिंग दिलं जात आहे. लक्षात येत आहे. तशा प्रकारे हे आपण विचार केल्याप्रमाणे तुमच्या हे लक्षामध्ये येईल की हे स्टार ट्रेड हाऊस काय आहे. तर स्टार ट्रेड हाऊसच्या मान्यतेसाठी थ्रेशोल्डमध्ये 50% जास्त कपात करण्यात आलेली आहेत. ही आहेत उद्दिष्ट. लक्षात आली. तर ही उद्दिष्ट आपल्याला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आता विचार करा, हे जे धोरण आखलं ह्या धोरणाला काही अंतिम मुदत आहे का. आपण म्हटलं सुरुवातीच्या याच्यामध्ये की हे धोरण आहे पियुष गोयल यांनी जाहीर केलेलं. 1 एप्रिल 2023 पासून हे धोरण अंमलात आलं आहे. या धोरणाला कोणती अंतिम मुदत आहे का, कारण याच्या अगोदरची जर धोरणं आपण अभ्यासली तर पंचवार्षिक व्यापार धोरणं आपण अभ्यासली. शेवटचं आपलं 2015-20चं पण आपण अभ्यासलं. मग 2015-20चं धोरण होतं, त्याचप्रमाणे हे पंचवार्षिक धोरण आहे का. तर एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, तुम्हाला विधानांमध्ये सुद्धा म्हणतील की या धोरणाची मुदत किती आहे. तर या धोरणाला अंतिम मुदत नाही. अंतिम मुदत नाही. या धोरणाला अंतिम मुदत आहे का. या धोरणाला अंतिम मुदत नाही. मग काय केलं जाणार आहे, जागतिक वातावरणानुसार यामध्ये बदल आणि सुधारणा केल्या जातील पुढच्या कालावधीमध्ये. लक्षात आलं.
तर हे पंचवार्षिक व्यापार धोरण आहे का? नाही, याला अंतिम मुदत देण्यात आलेली नाही, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता इथंपर्यंत आपण आलो. आपण काय काय समजावून घेतलं पहा. याची 6 उद्दिष्ट कोणती, ती 6 उद्दिष्ट कोणकोणत्या प्रकारे साध्य करता येतील याच्यावरती आपण चर्चा केली. आता आपल्याला विचार करायचा की हे जे परकीय व्यापार धोरण आहे ते 4 स्तंभांवर आधारित आहे. ते 4 स्तंभ कोणते याचा आपल्याला विचार करायचा आहे. 6 याच्यातली उद्दिष्ट सगळी तुमच्या लक्षात आली असतील. उद्दिष्ट एकदा आपण वाचून घेऊयात. देशाची निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटी डॉलरपर्यंत वाढवायच्या. रुपयाला काय करायचं आहे? जागतिक बाजारातील प्रमुख चलन बनवायचं. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत बनवायचा. रुपयामध्ये आपल्याला इतर देशांसोबत व्यापारामध्ये व्यवहार करता आला पाहिजे, इथंपर्यंत मजबूत बनवायचा आहे. सतत आणि प्रतिसादात्मक फ्रेमवर्क साध्य करायचे. कंटिन्युअस अँड रिस्पॉन्सिव्ह फ्रेमवर्क विथ नो एंड डेट साध्य करेपर्यंत हे आपल्याला चालू ठेवायचं आहे. भारताला व्यापार केंद्र, मेकिंग इंडिया ट्रेड हब. आपले मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात कधी वाढेल? तर भारताला व्यापार केंद्र बनवल्यानंतर, की जगाची बाजारपेठ जर भारताला आपल्याला बनवता आलं तर मग आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करता येईल आणि त्याच्यातून परकीय चलन डॉलर्स आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मिळवता येईल. कधी मिळवता येईल? तर भारताला व्यापार केंद्र बनवल्यानंतर. मग आता अलीकडच्या कालावधीमध्ये आपण सातत्यानं पाहतोय सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये आपण कसून प्रयत्न चालू आहेत. टाटासारखी कंपनीसुद्धा सेमीकंडक्टरमध्ये उतरलेली आपल्याला दिसते. त्याच्याविषयी आपण करंट अफेअर्समध्ये अनेक उदाहरणं पाहिली. तर मग हे सगळं करायचं आहे की साधारणपणे सेमीकंडक्टरचा उपयोग कशामध्ये होतो? मोबाईलमध्ये होतो, लॅपटॉपमध्ये होतो आणि जगाच्या पाठीवरती मोठी बाजारपेठ बनली आहे. मग तैवानची आपण मदत घेतोय, तैवानच्या तज्ज्ञांची मदत घेतोय. चीनमधील काही उद्योग भारतामध्ये येत आहेत. पंतप्रधान परदेशामध्ये जाऊन वेगवेगळे उद्योग भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांना सांगतायत की भारतामध्ये कोणत्या प्रकारे अनुकूल संधी तुम्हाला प्राप्त आहेत, आम्ही तुम्हाला कोणकोणत्या आणखी संधी प्राप्त करून देऊ, स्वस्तामध्ये जमीन उपलब्ध करून देऊ, त्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देऊ. म्हणजे हे भारताला व्यापार केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. हे आपलं उद्दिष्ट आहे. डिजिटायझेशन आणि अर्जाची जलद प्रक्रिया हे आपल्याला साध्य करता येईल. आता आपण PDF नोट्स तुमच्याकडे पाठवल्या की ती लगेच 2 सेकंदामध्ये तुम्हाला पाहता येतात. एक जलद प्रक्रिया चालू झाली आहे. पण अगोदरच्या कालावधीमध्ये जर मला तुम्हाला नोट्स पाठवायचे असतील पोस्टाने तर बेभरवशाचं ते कधी येईल, 10-12 दिवस, कधी कधी ते कुणाला मिळत पण नाही. तर अशा प्रकारची परिस्थिती सगळीकडेच आहे. मग या ठिकाणी सुद्धा काय केलं आहे की तुम्हाला जर एखाद्या उद्योगाविषयी मान्यता द्यायची असेल तर तुम्ही घरी बसून डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकता. आणि त्याची एक मुदत आहे. आता त्यांनाही बंधन घातलं आहे. त्यांना बंधन असं घातलं आहे की एवढ्या दिवसांच्या आत ही अर्जाची प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली पाहिजे आणि त्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील, अडथळे असतील तर ते लगेच तुम्ही त्यांना माघारी कळवले पाहिजेत. तशा प्रकारे बंधनं घातलेत. तर डिजिटायझेशन आणि अर्जाची जलद प्रक्रिया आणि ही बंधनं कोणावरती घातलेत? त्या संबंधित अधिकाऱ्यावरती घातलेत की तुमच्याकडे जर हा अर्ज आला तर एवढ्या दिवसांच्या तो अर्ज तुम्हाला त्या अर्जाची पूर्तता करून माघारी पाठवायचा आहे, त्याविषयी मान्यता द्यायची, अन्यथा तुमच्यावरती कारवाई केली जाईल. तशा प्रकारे सुलभता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. डिजिटायझेशन आणि अर्जाची जलद प्रक्रिया, डिजिटायझेशन अँड फास्टर प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन्स. निर्यात दायित्व, मी तुम्हाला म्हटलं की आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं. हा उद्योजक ह्याने काय करायचं आहे, याला बंधन घातलं की तू बाबा 1 वर्षाच्या आत एवढं, समजा आपण म्हणूयात $100 मिलियन तू निर्यात करायची आहे. मग यानं जर एवढी निर्यात करायची आहे तर ह्याला जर काही वस्तू परदेशातून मागवायच्या असतील, काही मशिनरी परदेशातून मागवायची असेल, म्हणजे त्याला आपण भांडवली वस्तू म्हटलं, त्या मागवायच्या असतील तर तू मागवता येतील तुला. आणि त्याच्या आधारावर काय होईल? त्याच्या आधारावर तुझी मशिनरी मागवली, त्यातून उत्पादन तयार कर आणि पुन्हा निर्यात कर. एवढं उत्पादन तू त्या विशिष्ट वेळेत केलंच पाहिजे. अन्यथा त्याच्यामध्ये जर काही कमतरता असतील तर त्या कमतरतांसाठी आपल्याला इथं सांगितलं ॲम्नेस्टी योजना, निर्यात दायित्वांमधील कमतरतांसाठी ॲम्नेस्टी योजना. तशा प्रकारे ॲम्नेस्टी स्कीम फॉर शॉर्टफॉल इन एक्सपोर्ट ऑब्लिगेशन्स, वाणिज्य विभागाची पुनर्रचना करावी लागेल. आधुनिक पद्धतीनं वाणिज्य विभागाची पुनर्रचना करावी लागेल. जलद प्रक्रिया पार पडण्यासाठी सूचना खालच्या स्तरावरती पाठवाव्या लागतील. आणि स्टार ट्रेड हाऊसच्या मान्यतेसाठी थ्रेशोल्डमध्ये 50% पेक्षा जास्त कपात. मग या ठिकाणी आपण हे पण अभ्यासलं, हे स्टार ट्रेड हाऊस कशासाठी स्थापन करण्यात आलेले आहेत,
जुने निकष कोणते होते स्टार ट्रेड हाऊसचे आणि नवीन निकष कोणते आहेत, त्याला कोणता दर्जा दिला जातो, का दर्जा दिला जातो, याचा पण आपण विचार केला. तर ही उद्दिष्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे जे निर्यात धोरण उभारलं गेलेलं आहे ते 4 स्तंभांवरती उभारलं गेलेलं आहे. मग ते 4 स्तंभ कोणते, त्याचा अर्थ काय, याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. 4 स्तंभांचा आपण विचार करूयात. कोणकोणते 4 स्तंभ आहेत या ठिकाणी पहा. हे 4 स्तंभ तुम्हाला दिसतात. सवलतींना प्रोत्साहन, व्यवसाय सुलभता, व्यवहार खर्चात कपात आणि ई उपक्रम प्रोत्साहन, सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन, निर्यातदार राज्य, जिल्हा, भारतीय दूतावास, उदयोन्मुख क्षेत्र म्हणजे जी क्षेत्र मोठ्या प्रमाणात उदयास येऊ शकतात अशी क्षेत्र. याच्यामध्ये ई कॉमर्सचं क्षेत्र त्यांनी सांगितलं. ई कॉमर्स निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास करायचा आहे आणि स्कॉमेट धोरण, स्कॉमेट धोरणाचे सुव्यवस्थापन करायचं आहे. ते स्कॉमेट धोरण म्हणजे काय याचा पण आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला हे ज्या 4 स्तंभांवरती हे परकीय व्यापार धोरण आधारलेलं आहे ते 4 प्रमुख स्तंभ कोणते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहा, सवलतींना प्रोत्साहन, इन्सेंटिव्ह टू रिमिशन म्हणजे काय, सवलतींना प्रोत्साहन म्हणजे काय, निर्यात जर खूप मोठ्या प्रमाणावरती केली तर तुम्हाला कराच्या स्वरूपात सूट देता येईल. आता तुम्हाला जर विचार बक्षीस ठेवला आहे, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला समजा परीक्षेमध्ये 45 क्वेश्चनच बरोबर येतात, 100पैकी 45 क्वेश्चन्स बरोबर येतात. मी तुमच्यासाठी बक्षीस ठेवलं, 55 प्रश्न जर बरोबर आले तर मी तुम्हाला प्रत्येकी 2000 रुपये देणार. हे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं, सवलत मिळाली. अरे 10 मार्क वाढवायचे आहेत ना, मग तुम्ही काय कराल, ते 10 मार्क वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न कराल. सरकारसुद्धा असंच करत आहे. निर्यात वाढवायची आहे ना, तिथंपर्यंत जायचं आहे ना, तर एवढी निर्यात जर तुम्ही केली, विशिष्ट पातळीवर एवढी निर्यात तुम्हाला केली तर तुम्हाला करामधून सूट दिली जाईल. म्हणजे त्याचा पैसा मोठ्या प्रमाणावरती वाचतो. मग जर त्याची थोडी कमी निर्यात असेल तर तो निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. ज्या प्रमाणात तुम्ही मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्या तिथे तो निर्यातदार निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करेल. अशा प्रकारे सवलतींना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि आपली निर्यात वाढवायची. हा पहिला स्तंभ लक्षात आलं. दुसरा स्तंभ पहा, व्यवसाय सुलभता, ईज ऑफ डुईंग बिझनेस, व्यवहार खर्चात कपात करायची आहे, ई उपक्रम प्रोत्साहन राबवायचे. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यापार करताना व्यापारामध्ये जे जे अडथळे आहेत ते दूर करायचे आहेत आणि ते व्यवसायामध्ये सुलभता प्राप्त करायची आहे, सहजपणे ते प्राप्त करता येईल यासाठी प्रयत्न करायचे. याला आपण म्हणतो व्यवसाय सुलभता. व्यवसायातले अडथळे दूर करून त्यामध्ये सोपेपणा आणणे, सहजता आणणे, याला उद्देशून आपण म्हणतो ईज ऑफ डुईंग बिझनेस. व्यवहार खर्चात कपात करायची, काटकसर करायची. आपल्याला काटकसर करून जिथं जिथे अनावश्यक खर्च होता आणि आपली निर्यात कशी स्वस्त होईल यासाठी प्रयत्न करायचे. निर्यात स्वस्त झाली की मागणी वाढेल, कारण तिथल्या आपल्या वस्तू लोकांना स्वस्त वाटायला लागतील आणि ते मोठ्या प्रमाणात मागवतील आणि मग आपली निर्यात वाढेल. तर व्यवहार खर्चात कपात करायचे, निर्यात जितकी स्वस्त करता येईल तेवढी स्वस्त करायचे, अनावश्यक खर्च त्याच्यातून कमी करून टाकायचे आहेत आणि ई उपक्रम प्रोत्साहन आपल्याला या ठिकाणी राबवायचे. तशा प्रकारे ईज ऑफ डुईंग बिझनेस हे दुसरा स्तंभ आहे. पहिला स्तंभ कळाला, सवलतींना प्रोत्साहन, इन्सेंटिव्ह टू रिमिशन, व्यवसाय सुलभता, व्यवहार खर्चात कपात. का कपात करायची व्यवहार खर्चात मी ते तुम्हाला सांगितलं. याच्यामुळं काय होईल, निर्यात स्वस्त होईल, निर्यात स्वस्त झाली मागणी वाढेल, निर्यात वाढेल. लक्षात आलं. तशा प्रकारे हा दुसरा स्तंभ आहे. तिसरा स्तंभ पहा, सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन, निर्यातदार राज्य, जिल्हे, भारतीय दूतावास हे प्रयत्न, ह्या सगळ्यांनी काय करायचं, एकामेकांच्या सहकार्यानं निर्यात वाढवायची आहे. एखादा जिल्हा एखाद्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. वाराणसीमध्ये बनारसी साडी आहे, सोलापूरची चादर आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला इचलकरंजी सुद्धा कपड्यासाठी प्रसिद्ध आहे,
त्यानंतर सांगलीची हळद आपण म्हणूयात, कोल्हापूरची चप्पल म्हणूयात. मग हे प्रत्येक वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट सुरुवातीला पण आपण अभ्यासलं ते. तर अशा प्रकारे हे जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये राज्यांचं सहकार्य जिल्ह्यांना मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे का? मिळालं पाहिजे. कारण या लोकांना, हे जिल्हा स्तरावरची जी लोकं आहेत, ज्यांची उत्पादनं आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेविषयी काहीच माहीत नाही आहे. त्यांना तिथं नेऊन आपण पोचवायचं आहे. राज्यांनी मदत करायची आहे, राज्यानं सहकार्य करायचं. आवश्यकता पडली तर भारतीय दूतावास सुद्धा त्या ठिकाणी मदत करेल. तर अशा प्रकारे हा तिसरा स्तंभ आहे, सहकार्य. सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन, निर्यातदार, राज्य, जिल्हा, भारतीय दूतावास, एक्सपोर्ट प्रमोशन थ्रू ह्या सहकार्या कॉलॅबरेशन म्हणजे सहकार्याच्या माध्यमातून. लक्षात आलं? तर हा तिसरा स्तंभ आहे. चौथा स्तंभ, उदयोन्मुख क्षेत्र. कोणती क्षेत्र अशी आहेत की जी उदयाला येऊ शकतात? ई कॉमर्सचं क्षेत्र आहे. तर ई कॉमर्स निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास करायचा. आपण म्हटलं की या लोकांना जिल्हा स्तरावरची उत्पादनं आहेत, उत्कृष्ट दर्जेदार उत्पादनं आहेत, निर्यातक्षम उत्पादनं आहेत, पण त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती उत्पादनं कशी न्यायची हे माहीत नाही आहे. ई कॉमर्स निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास करायचा आहे. ई कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये हे उदयोन्मुख क्षेत्र, ते जगाच्या बाजारपेठेमध्ये कशी नेता येईल यासाठी हे क्षेत्र महत्त्वाचं ठरणार आहे. आणि स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन करायचं आहे. तशा प्रकारे इमर्जिंग एरियाज जे आहेत तर त्यांचं सुद्धा सहकार्य आपल्याला घ्यायचं आहे. तशा प्रकारे परकीय व्यापार धोरण 2023, फॉरेन ट्रेड पॉलिसी 2023 याचा जर विचार केला तर त्याचे 4 प्रमुख स्तंभ आहेत. लक्षात आलं? समजले 4 प्रमुख स्तंभ काय आहेत, कसं केले जाणार आहे, हे महत्त्वाचं आहे. ई कॉमर्स धोरणाच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामधील, आपल्या देशामधील जे विणकर आहेत, वस्त्र उत्पादक आहेत, शिवाय रत्न आणि दागिने डिझाईन करणारी लोकं आहेत, तर या लोकांना एकत्र करायचं आहे आणि त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी ई कॉमर्सची मदत घ्यावी लागेल. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी या जिल्ह्यातील जे काही उद्योजक आहेत त्यांना जोडावं लागेल. सर्वसमावेशकपणे यांना जोडावं लागेल. तर हे आपल्याला ई कॉमर्स निर्यात केंद्र म्हणून हे उदयोन्मुख क्षेत्र आपल्याला जिल्ह्यांचा विकास करता येणार आहे. लक्षात आहे? शिवाय ई कॉमर्स क्षेत्राचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही म्हणाल असं जर आपण केलं, जिल्ह्यांना मदत केली ई कॉमर्सच्या क्षेत्रातून, कितीपर्यंत निर्यात वाढू शकेल? सरकारनं विचार केला, सरकारनं तज्ज्ञांची मदत घेतली, सरकारच्या लक्षात आलं आपण जर असं केलं तर 2030 पर्यंत किती निर्यात वाढू शकेल? 200 to 300 अब्ज डॉलर्स. 200 ते 300 अब्ज डॉलर्स. 200 ते 300 अब्ज डॉलर्स एवढी निर्यात वाढेल या क्षेत्रामध्ये. ई कॉमर्स क्षेत्रातील निर्यात 2030 पर्यंत कितीपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं जर तुम्हाला विचारलं तर 200 ते 300 अब्ज डॉलर्सपर्यंत हे वाढवायचं आहे, हे लक्षात ठेवा. पहा, याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास केला, शांतपणे विचार करा. आपण परकीय व्यापार धोरणामध्ये उद्दिष्ट अभ्यासली. परकीय व्यापार धोरणामधील प्रमुख 4 स्तंभ आपण अभ्यासले. लक्षात आलं? या 4 स्तंभामध्ये आपण या ठिकाणी मात्र म्हणलं स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन करायचं. आपण स्कॉमेटचं थोडंसं तुम्हाला अर्थ सांगतो मी. स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन करायचं. स्कॉमेट म्हणजे काय? स्कॉमेट धोरण. याचं उद्दिष्ट काय आहे ते अगोदर सांगतो आणि त्याच्यानंतर याचा अर्थ सांगतो. स्कॉमेट धोरणाचं उद्दिष्ट काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्ट विचारते, स्कॉमेट धोरणाचं उद्दिष्ट काय? दुहेरी वापराची जी उत्पादनं आहेत त्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणं. स्कॉमेट दुहेरी
वापराच्या, आता दुहेरी वापर म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगतो. दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणे, दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करायची, स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन करायचं आहे. दुहेरी वापर म्हणजे काय? ज्याचा वापर नागरिक आणि सैन्य या दोन्हींसाठी केला जातो त्याला दुहेरी वापर म्हणतात. हे जे आपण लिहिले ना दुहेरी वापर म्हणजे काय? तर दुहेरी म्हणजे ज्या वस्तूंचा वापर नागरिक आणि सैन्य या दोन्हींसाठी केला जातो. ज्या वस्तूंचा वापर या दोन्हींसाठी केला जाईल. तर दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणे. आता स्क्वॉमेटचा अर्थ पाहूया. एस स्पेशल, सी केमिकल्स, ओ ऑर्गॅनिझम्स, एम मटेरियल्स, ई इक्विपमेंट्स आणि टी टेक्नॉलॉजीज. स्क्वॉमेट या ठिकाणी आपण लिहूयात SCOMET. एस स्पेशल, सी केमिकल्स. स्पेशल शब्द पहिल्यांदा वापरला तो सगळ्यात महत्त्वाचा. केमिकल्स. ऑर्गॅनिझम्स, ओ काय आहे? ऑर्गॅनिझम्स आहे. ऑर्गॅनिझम. एम मटेरियल. ई इक्विपमेंट. टी टेक्नॉलॉजीज. स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन करायचं आहे. लक्षात आलं? स्कॉमेट धोरणांतर्गत काय केलं जातं पहिल्यांदा विचारात घ्या. स्कॉमेट धोरणांतर्गत दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणं हे उद्दिष्ट आहे स्कॉमेट धोरणाचं. आपण म्हटलं दुहेरी वापराच्या वस्तू म्हणजे काय? आपण या ठिकाणी म्हटलं नागरिक आणि सैन्य या दोन्हींसाठी वापर केला जातो. दुहेरी वापर, नागरिक आणि सैन्य या दोन्हींसाठी वापर केल्या जाणाऱ्या वस्तूंची निर्यात सुलभ करणे, उत्पादनांची निर्यात सुलभ करायची. आता स्कॉमेट धोरणातील ज्या वस्तू आहेत ह्या पहा. स्पेशल, केमिकल्स, ऑर्गॅनिझम्स, मटेरियल, इक्विपमेंट्स, टेक्नॉलॉजीज या वस्तूंची एक सूची असते आणि त्यांच्या निर्यातीवर परवान्यासारखी बंधनं असतात. त्यांची निर्यात करायची असेल तर परवाना घ्यावा लागतो. या वस्तूंच्या निर्यातीसाठी परवाना घ्यावा लागतो. परवाना कोणाकडून घ्यावा लागतो किंवा या वस्तूंची निर्यात करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? DGFT. कोणाकडून परवाना घ्यावा लागेल? DGFT कडून परवाना घ्यावा लागतो. या वस्तूंची जर तुम्हाला निर्यात करायची असेल ना, डायरेक्ट नाही, परवाना घ्यावा लागेल DGFT कडून. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्याकडून परवाना घ्यावा लागतो. या स्कॉमेट धोरणातील वस्तूंची जर तुम्हाला निर्यात करायची असेल याच्यामधली, लक्षात आलं, यांची तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल, हे लक्षामध्ये ठेवायचे. अशा प्रकारे स्कॉमेट धोरणाअंतर्गत सरलीकरण करण्यात आलेलं आहे. आपण या ठिकाणी म्हटलं स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन, तर स्कॉमेट धोरणाचं अशा प्रकारे सुव्यवस्थापन केलं जातं. लक्षात आलं? मग या ठिकाणी तुम्हाला स्कॉमेट धोरणाचं सुव्यवस्थापन म्हणजे काय हे पण लक्षामध्ये आलं. तर अशा प्रकारे 4 स्तंभ आपण या ठिकाणी अभ्यासले. लक्षात आले तुमच्या? आपण यामध्ये आणखी काही चर्चा करण्यासारखं आहे का आपल्याला? हो, काही गोष्टी याच्यामध्ये आपल्याला चर्चा करण्यासाठी आहेत. या ठिकाणी हे जे राज्य जिल्हा असं म्हटलं आहे ना, या सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन निर्यातदार राज्य जिल्हे भारतीय दूतावास. राज्य आणि जिल्हे यांचा जर विचार केला
तर हे निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार असणार आहेत. निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार म्हणून कोणाचा समावेश आहे? निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार म्हणून राज्य आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. लक्षात आलं? तुम्हाला सहजपणे विधानामध्ये म्हणतील राज्य आणि जिल्हे हे निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार असतील असं या धोरणामध्ये ठरवण्यात आलेलं आहे. मग काय करायचं यांनी असं करायचं की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणती उत्पादनं निर्यातीसाठी योग्य आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या सेवा निर्यातीसाठी योग्य आहेत यांची यादी करायची. लक्षात आलं? या दोघांनी काय करायचं? जिल्हे निवडायचे, त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या वस्तू कोणत्या सेवा निर्यातीसाठी योग्य आहेत यांची एक यादी करायची. आणि मग या यादीचा जर विचार केला तर याला कोणाचं सहकार्य घेतलं जाणार आहे आपण पाहूयात. राज्य जिल्हा यांच्यावरती थोडंसं चर्चा करूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. राज्य जिल्हा काय सांगितलं? राज्य जिल्ह्यांचं मी तुम्हाला राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार असणार आहेत. हे मी असं तुम्हाला म्हटलं निर्यात प्रोत्साहनासाठी हे भागीदार असणार आहेत. भागीदार निर्यात प्रोत्साहनासाठी हे भागीदार असणार आहेत. त्याच्यानंतर आपण विचार केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यातीसाठी कोणत्या वस्तू कोणत्या सेवा निर्यातीसाठी योग्य आहेत, एक्सपोर्ट लेवलच्या आहेत त्यांची यादी करायची. आपण म्हणूयात निर्यातीसाठी योग्य वस्तू व सेवा यांची यादी केली जाईल. मग आपण या ठिकाणी वस्तूंचा जर विचार केला तर आपल्या लक्षात आलं कोल्हापूरची चप्पल आहे, त्याच्यानंतर सोलापूरची चादर आहे असं पण म्हटलं, सांगलीची हळद आहे. आपण एक उदाहरण घेऊयात. तर त्यांची एक यादी करायची आहे. तर अशा प्रकारे निर्यातीसाठी योग्य वस्तू आणि सेवांची यादी करायची आहे. आणि मग काय करायचं? स्थानिक पातळीवरचं एक धोरण तयार करायचं. हे कोणत्या प्रकारे निर्यात करायचं याचं काय करावं लागेल? धोरण तयार करायचं. स्थानिक पातळीवरचं धोरण तयार करायचं. ठीक आहे. धोरण तयार करण्यासाठी मग कोणाचं सहकार्य घ्यायचं? तर त्या ठिकाणी राज्य निर्यात प्रोत्साहन समिती आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती यांचं सहकार्य घ्यायचं. पहा कोणाचं सहकार्य घ्यायचं तिथून पुढे? राज्य निर्यात प्रोत्साहन समिती व जिल्हा निर्यात प्रोत्साहन समिती यांचं सहकार्य घ्यायचं आहे. लक्षात आलं? आणि मग काय करायचं? हे सहकार्य घेतल्यानंतर या प्रक्रियेतून निर्यात करण्यासाठी ज्या उत्पादने निवडण्यात आलेली आहेत, ज्या सेवा निवडलेल्या आहेत, त्यासाठी एक जिल्हा निर्यात कृती योजना तयार केली जाते. याच्यामधून काय करायचं? निर्यात करण्यासाठी वस्तू आणि सेवा यांची निवड करायची आणि त्यासाठी एक जिल्हा निर्यात कृती योजना तयार केली जाते. जिल्हा निर्यात कृती योजना प्रत्यक्षात ज्या वस्तू आणि सेवा निर्यात करायची आहे त्यासाठी एक योजना तयार केली जाते. त्याला जिल्हा निर्यात कृती योजना असं म्हटलं जातं. आणि मग निर्यात केंद्र म्हणून जिल्हा पातळीवरती सुद्धा अशा पद्धतीनं रणनीती आखली जाते. मग तुमच्या लक्षात येईल जिल्हा आणि राज्य एकमेकांना कोणत्या प्रकारे सहकार्य करणार आहे. तर या प्रकारे सहकार्य करणार आहेत. आपण म्हटलं सुरुवातीला राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहनासाठी भागीदार असतील. निर्यातीसाठी योग्य वस्तू व सेवा यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर स्थानिक पातळीवरचं धोरण तयार करण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन समिती आणि जिल्हा निर्यात प्रोत्साहन समितीचं सहकार्य घेतलं जाईल. आणि
यांचं सहकार्य घेऊन पुढं ज्या वस्तू आणि सेवांची निर्यात करायची आहे किंवा ज्या वस्तू आणि सेवांची निवड केली गेलेली आहे त्या सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी एक जिल्हा निर्यात कृती योजना तयार केली जाते. अशा प्रकारे निर्यात केंद्र म्हणून जिल्हा पातळीवरती सुद्धा डावपेच आखले जातात, रणनीती तयार केली जाते. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे याशिवाय याला असं पण म्हटलं गेलेलं आहे डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब. हे जे आहेत जिल्ह्यामधून जी उत्पादनं पाठवायची आहेत त्याला नाव आहे डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब. डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब बनवायचं आहे आपल्याला. यासाठी राज्याचं सहकार्य घ्यायचं. डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब याचा आपण उल्लेख करतोय. हा जो डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब आहे हा जो उपक्रम आहे या उपक्रमाद्वारे काय केलं जाईल, राज्य आणि जिल्हा यांची संलग्नता वाढवण्यावरती भर दिला जातो. राज्य व जिल्हा यांची संलग्नता वाढविण्यावर भर. तुम्हाला जर विचारलं कोणत्या योजनेद्वारे राज्य व जिल्हा यांची संलग्नता वाढवण्यावरती भर दिला जातो, डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हबद्वारे या उपक्रमाद्वारे राज्य व जिल्हा संलग्नता वाढवण्यावरती भर दिला जातो. लक्षात आलं. मग याच्यामध्ये काय केलं जातं, या डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हबद्वारे प्रत्येक जिल्ह्यामधील उत्पादनं कोणती आहेत, निर्यात योग्य सेवा कोणत्या आहेत यांची ओळख करून घेतली जाते. अशा प्रकारे हे डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब आणि राज्य आणि जिल्हा एकमेकांना कसं सहकार्य करतात याचा आपण या ठिकाणी विचार केला. लक्षात आलं. आता आपण विचार करूयात शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहोत की परकीय व्यापार धोरण 2023ची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत त्याचा आपण विचार करूयात. कुरिअर सेवा याच्याबद्दल पण आपल्याला कुरिअर सेवा कुरिअर सेवांबद्दलचं कोणतं वैशिष्ट्य आहे त्याचा आपण विचार करूयात. कुरिअर सेवांसाठी निर्यातीसाठी जी मूल्यमर्यादा होती ती मूल्यमर्यादा वाढवलेली आहे. सुरुवातीला लक्षात ठेवा, तुम्हाला विधानामध्ये विचारतील कुरिअर सेवांसाठी असणारी मूल्यमर्यादा वाढवली का कमी झाली, तर हे लक्षामध्ये ठेवायचं. निर्यातीसाठी जी मूल्यमर्यादा आहे ती वाढवली आहे. कुरिअर सेवांच्या निर्यातीसाठी मूल्यमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मूल्यमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली. किती वाढ करण्यात आलेली आहे, पूर्वी किती होती आता किती झालेली आहे. 5 लाखावरून पूर्वी 5 लाख होती, 5 लाखावरून 10 लाख. लक्षात राहील तुमच्या. कुरिअर सेवा निर्यातीसाठी मूल्यमर्यादेमध्ये वाढ झाली आहे, 5 लाखावरून 10 लाख रुपये झालेली आहे. शिवाय वस्त्रोद्योगाच्या निर्यातीसाठी एका योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे. तुम्हाला विचारतील की या धोरणाअंतर्गत वस्त्रोद्योगाच्या निर्यातीसाठी कोणत्या योजनेचा विस्तार केला गेलेला आहे. मग आपण त्याचाही विचार करूयात. वस्त्रोद्योग याच्या निर्यातीसाठी एका योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे. त्याला म्हटले गेलं स्पेशल ॲडव्हान्स ॲथोरायझेशन. स्पेशल या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे. वस्त्रोद्योग धोरणासाठी वस्त्रोद्योगाच्या निर्यातीसाठी
एका योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे, तो कोणती? तर स्पेशल ॲडव्हान्स ॲथोरायझेशन योजना. या योजनेचा विस्तार झाला आहे. या योजनेचा विस्तार झालेला आहे. सुरुवातीला आपण काय पाहिलं? या ठिकाणी पाहिलं कुरिअर सेवांच्या निर्यातीच्या मूल्य मर्यादेमध्ये वाढ झालेली आहे. प्रत्येकी 5 लाखावरून 10 लाख रुपये ही मूल्य मर्यादेमधली वाढ आहे कुरिअर सेवांद्वारे निर्यातीसाठीची. आणि त्यानंतर आपण म्हटलं की वस्त्रोद्योग निर्यातीसाठी एका योजनेचा विस्तार केला गेलेला आहे. स्पेशल ॲडव्हान्स ॲथोरायझेशन स्कीम या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे. लक्षात आलं? आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा की ज्याच्यावरती आपण सविस्तरपणे योजना पाहिली, पण एक प्रश्न असा आहे की ज्याच्यावरती प्रश्न येईलच असा अपेक्षित आहे. ते आहे, आपण म्हटलं होतं निर्यात गुणवत्ता शहर. 4 निर्यात गुणवत्ता शहरांचा समावेश केला गेलेला आहे. अगोदर 39 होती, आता आणखी 4 त्याच्यामध्ये घोषित करण्यात आलेली आहे. तर 4 नवीन कोणती गुणवत्ता शहरं आहेत ज्याला आपण टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स असं म्हणतो. टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स आणि यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? निर्यात गुणवत्ता शहर. निर्यात गुणवत्ता शहर याच्यावरती प्रश्न येणं खूप अपेक्षित आहे. तर हे निर्यात 4 कोणत्या निर्यात गुणवत्ता शहरांची वाढ झाली आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पूर्वी 39 होती, प्लस 4 झालेली आहेत, म्हणजे आता 43 आहेत. संख्या किती वाढली आहे? 43 झालेली आहे. ती कोणती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आत्ता टोटल जर तुम्ही विचार केला तर 43 या परकीय व्यापार धोरणामध्ये जी 4 नवीन निर्यात गुणवत्ता शहरांचा समावेश झाला आहे, त्या शहरांचं नाव काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशातील 3 शहर आहेत, हरियाणातलं 1 आहे. मग ती कोणकोणती शहर आहेत पहा. हरियाणाचा जर विचार केला तर फरीदाबाद हरियाणा हे शहर आहे. उत्तर प्रदेशातली 3 शहरं आपण म्हणतोय. मुरादाबाद, वाराणसी, मिर्झापूर हे 3 UP मधली आहेत आणि हे हरियाणामधलं आहे. हरियाणा आपण या ठिकाणी हरियाणा याच्यामधली शहरं आहेत. लक्षात आली? 4 नवीन निर्यात गुणवत्ता शहरं म्हणून कोणत्या 4 शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे तर हे लक्षामध्ये ठेवायचं. हरियाणातलं 1 आहे फरीदाबाद, उत्तर प्रदेशातली 3 आहेत मुरादाबाद, वाराणसी, मिर्झापूर अशी 3 शहरं असलेली आपल्याला दिसून येतात. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. ही शहरं कशासाठी आहेत? हरियाणा, फरीदाबादचा जर आपण विचार केला तर कापड उद्योगासाठी. कापड उद्योग. मुरादाबाद, वाराणसी आणि मिर्झापूर ही उत्तर प्रदेशातील 3 शहरांचा जर विचार केला तर मुरादाबाद हस्तकला, त्यानंतर वाराणसीचं आपल्या सर्वांना माहिती आहे हातमाग आणि हस्तकला आहे. वाराणसीचं हातमाग व हस्तकला आणि मिर्झापूरचा जर विचार केला तर गालिचा. अशा प्रकारे ही 4 गुणवत्ता शहरं निवड झालेली आहे. एकूण निर्यात गुणवत्ता शहरांची किंवा टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्सची संख्या 43 झालेली आहे. आता हे तुमच्या लक्षामध्ये येईल. लक्षात आलं? तशा प्रकारे हे 4 शहरं आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतील. आणि आणखी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये असं म्हणता येईल की भारत सरकार या परकीय व्यापार धोरणाअंतर्गत कोणत्या गोष्टींचा विचार करताय तर इलेक्ट्रिक गाड्यांचा. आणखी भारत सरकारने काय काय विचार केलाय पहा. इलेक्ट्रिक गाड्या
यांच्या निर्यातीमध्ये जे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक गाड्या, बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांसाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. मग इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्यातीसाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे, आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या. मग इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्यातीमध्ये जे जे अडथळे आहेत, जी जी बंधनं आहेत, ते अडथळे, ती बंधनं दूर करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे या परकीय व्यापार धोरण 2023 अंतर्गत. आणि ई कॉमर्सचा पण आपण विचार केला की ई कॉमर्सच्या माध्यमामधून निर्यात जास्तीत जास्त सोपी बनवता यावी, सहज बनवता यावी, सुलभ बनवता यावी, यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. शिवाय आपण असंही म्हटलं, आपण जे आता मूल्यमापन पाहतोय, नवीन व्यापार धोरणाचा जर विचार केला तर आपण ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यासाठी विचार करतो आहे. उद्योग स्थापनेमध्ये जे जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आपल्या खर्चामध्ये काटकसर करतो आहे, खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. जी वस्तू आपण तयार करतो ती जास्तीत जास्त कशी स्वस्त बनवता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि दर्जा पण ठेवता येईल, दर्जा पण ठेवायचा आहे आणि स्वस्त पण बनवायचे, यासाठी प्रयत्न केला जातो आहे. काय होईल, जेवढी वस्तू स्वस्त तेवढी त्याची निर्यात वाढणार आहे. आणि निर्यात जर स्वस्त झाली तर मग जास्तीत जास्त निर्यात आपली होईल आणि आपण जे टार्गेट आहे ते आपल्याला पूर्ण करता येईल. शिवाय सरकारचा अजून विचार केला तर एक योजना आहे पहा, एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम. एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम अशी योजना आहे. ही स्कीम सरकार पेपरलेस बनवण्यासाठी प्रयत्न करता, कमीत कमी भ्रष्टाचार व्हावा. एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम योजना पेपरलेस बनवण्यासाठी आपले सरकार प्रयत्न चालू आहे. काय होईल याच्यामुळे, भ्रष्टाचार कमी होईल. आपण जे अगोदर विचार केला, चर्चा केली की डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमची कागदपत्र पाठवली तर ती त्यांची पूर्तता करण्याचं बंधन त्या अधिकाऱ्यावरती असेल. आणि मग याच्यामुळे काय होईल की भ्रष्टाचार कमी होईल. कागदपत्रांची जी पूर्तता आपल्याला करायची आहे ती पूर्तता डिजिटल पद्धतीनेच करता येईल आणि याच्यामुळे वेळेमध्ये सुद्धा बचत होईल. अशा प्रकारे सरकार आधुनिक पद्धतीनं प्रयत्न करत आहे. हे झालं आपलं परकीय व्यापार धोरण 2023. मग याच्यावरती आता कसाही प्रश्न तुम्हाला विचारला तर तो सहजपणे सोडवता येणार आहे. फक्त परकीय व्यापार धोरण 2023 हे सगळे पॉईंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्या अगोदरच्या धोरणाचा आपण विचार केला, याच्या अगोदरचं धोरण मागचं 2015 ते 2020 म्हणजे ते धोरणसुद्धा 1 एप्रिल 2015ला सुरू झालं होतं आणि ते 2020मध्ये संपणार होतं. पण आपण म्हटलं की कोविड-19मुळे काय झालं, या धोरणाचा विस्तार करण्यात आला 31 मार्च 2023पर्यंत, म्हणजे 3 वर्ष वाढवून दिली त्या धोरणाला. आणि आता हे नवीन आपलं परकीय व्यापार धोरण 2023 सुरू झालं. याला कोणतीही अंतिम मुदत नाही, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता याच्यावरचा एक प्रश्न आपण विचार करूयात. तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. जर आपण व्यवस्थित तुम्ही चर्चा केली असेल तर हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. विदेशी व्यापार धोरण 2023च्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. कदाचित असा प्रश्न परीक्षेला विचारला जाईल म्हणून आपण हा प्रश्न तयार केला. प्रश्न पहा, स्कॉमेट धोरणांतर्गत दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. पहिलं विधान. दुसरं विधान, फरीदाबाद, मिर्झापूर, मुरादाबाद आणि वाराणसी ही शहरं निर्यात उत्कृष्टता शहरं म्हणून नियुक्त केली गेलेली आहेत. टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स या धोरणाद्वारे सरकार निर्यात प्रोत्साहन योजना पूर्णपणे पेपरलेस करण्यावर भर देत आहे. आता जी मी तुम्हाला सांगितलं एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम. तशा प्रकारे वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? पहिलं फक्त 1, दुसरं फक्त 1 आणि 3, तिसरं फक्त 2 आणि 3 आणि चौथं वरीलपैकी सर्व. आता याचं उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. मग ते कोणाचं उत्तर बरोबर येईल ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.